कशात मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग काही रायडिंग वगैरेचा नसणार आहे, पण आपण आज हा जो आपण नवीनच आज घेतला आहे Insta360 X3, त्याची आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे. आणि मेन सीन असा आला की बिग बिलियन डेज मध्येच हा घेतला पाहिजे होता, पण माझी चुकी झाली की मी घेतला नाही, कारण का तेव्हा तो 24,000ला भेटत होता. आणि हा मी कालच ऑर्डर केला आणि आज आला. तर हा मला 29,000ला पडला. तर 5,000चा घाटा तुम्ही समजू शकतात. 29,990 आहे हा काहीतरी. तर आता असं पण हा ओपन तर केला नाही अजूनपर्यंत. तर आपण ह्याला ओपन करूया आणि मग आपण बघूया याच्यामध्ये काय काय भेटतं आणि काय काय नाही. सो लेट्स स्टार्ट अनबॉक्सिंग. तर आता फायनली आता बॉक्स तर ओपन झालाच आहे. तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय काय येते ते. पहिला तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तर हा आपला एकदम सुंदर असा कॅमेरा हा तर दिसतोच आहे. हे दोन गोष्टी काढल्यात. तिसरी तिसरी एक काढूया आणि त्याच्यावरती स्क्रीनवरती एक आपण एक काढला. बस एवढंच. आणि या बॉक्स सोबत आपल्याला भेटलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटते ते बघूया. मजानी लाईफ. तर आपल्याला एक चार्जिंगची केबल भेटली आहे, नॉर्मल बॉक्स साधा. त्यानंतर आपल्या कॅमेरासाठी पाऊच एकदम सेफ्टीसाठी, तो एक बघूया. लेन्स येईल, तर याच्यामध्ये आपला कॅमेरा जाईल. आणि त्यानंतर आपली काय आहे आणि अजून हे मॅन्युअल हा वाईफ आहे हा. आणि त्यासोबत एक Insta360चं एक स्टिकर आहे. तर या सर्व गोष्टी येतात त्या नॉर्मल याच्यामध्ये. तर आता आपण हा कॅमेरा चालू करूया. तर इकडे बटन आहे चालू करायचं. ते बघू शकतात चालू होतोय. तर आता इंग्लिश प्लीज डाउनलोड दी ॲप. तर आता ॲप्लिकेशन आता नंतर करावं लागेल. आणि याच प्रकारे आता SD कार्ड मागतो, तर SD कार्ड पण टाकूया आपण आणि मग त्यानंतर मग आपण बघूया, कारण का चार्जिंग पण तुम्ही बघू शकतात खूप कमीच आहे. एकदा मेमरी कार्ड टाकू आणि मग त्यानंतर मग आपण बघूया याचा कसा यूज होतो आणि कसा नाही तो. तर फायनली आता आपण मेमरी कार्ड पण घेतला आहे. 128 जीबीचाच आहे, कारण का आता बोललो तर आता नवीन नवीनच आहे. तर एक स्टार्टर मोड एक छोटं मोठंच घेऊया. तर मग 128 जीबीचा घेतलाय. आणि हा आपला सेटअप असणार आहे, जर तुम्ही बघू शकतात. तर आता किती दाखवत याचं 5 तास 19 मिनिटं दाखवतंय रेकॉर्डिंगचं. तर मग आता आपण 360 वरून बघूया आणि सिंगल लेन्स वरून बघूया. तर आता आपण गाडी चालवत चालवत आता बघूया. तर सेट तर हा जर ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टिल देन जय हिंद, जय महाराष्ट्र.